पिझ्झा बघून तुम्हाला खरं वाटतंय का मी घरीच बनवलेला आहे, असं कढईमध्ये बनवलेला आहे तो पण, आणि एक तव्यावर बनवलेला आहे. तर घरच्या घरी खूप टेस्टी असा पिझ्झा आपल्याला बनवता येतो, आणि ते पण कमी साहित्यात. जसा आपल्याला बाहेर भेटतो ना तसा. बाहेर आपल्याला हाच पिझ्झा 250 ते 300 रुपयाला भेटतो. तर हाच पिझ्झा घरी आपण जर बनवला तर 30 ते 40 रुपयामध्येच आपला हा घरच्या घरी पिझ्झा बनून जातो. तो पण बिना इष्ट, बिना ओव्हन, कढईमध्ये किंवा तव्यावर. तर चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही बघू शकता इतका टेस्टी आणि इतका छान आणि इतका सुंदर असा बाहेरसुद्धा भेटू शकणार नाही. इतका छान पिझ्झा आपला इथं घरच्या घरी बनून तयार झालेला आहे. तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता आपल्याला याला सर्व असं पण सर्व करू शकतो आपण दुसऱ्या प्लेटमध्ये. हे बघा, आता मी याला असं ठेवू शकते, आणि तुम्ही याला आहे ना टमाटा कॅचअपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंसुद्धा सर्व करू शकता. पण आमच्या घरात आवडतो टमाटा सॉससोबत, त्यासाठी मी सोबत दिलेलं आहे. आपण तर लावलेलंच असतं, पण तरीसुद्धा सोबत जर खाल्ला ना खूप छान आणि खूपच टेस्टी लागतं. इतका सुंदर बनलेला आहे हा पिझ्झा, तो पण कमी खर्चामध्ये. तर चला, मी इथं 2 बेसेस बनवून घेतलेले आणि 2 पिझ्झा मी इथं बनवलेले. त्यांचीच रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इतका छान आणि इतका मस्त दोघी बाजूंनी खूप छान मस्त असा शेकला गेलेला आहे, आणि खूपच सुंदर, खायला पण खूपच टेस्टी लागत होता. तर अशा प्रकारे, तर चला, तुम्ही सुद्धा बनवू शकता घरच्या घरी कमी खर्चामध्ये. आणि असं कोणतं हे नाही आहे की आपण बनवू नाही शकतो. फक्त आपण मनावर धरलं ना तर खूप काही आपण बनवू शकतो. आता तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप मस्त पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तर चला, मी रेसिपीला सुरुवात करते. तर आता आहे ना, मी पहिले ना पिझ्झा सॉस बनवून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला टमाटे लागणार आहे. तर 4 टमाटे मी इथं पाण्यामध्ये टाकून घेतलेले. आणि बघा, ते टमाटे आहे ना, जोपर्यंत कात निघत नाही तोपर्यंत आपल्याला उकडू द्यायचे. आणि सोबत मी 4 मिरच्या पण टाकलेल्या आहे. फाफडा मिरच्या, अजिबात तिखट नाहीत, फिक्कट मिरच्या मी इथं टाकलेल्या आहे. तर चला बघूया. आपल्याला बघा, 5 मिनिटामध्ये आपली टमाट्यांची सर्व काही कात साईडला झालेली आहे. बघा, आता ही कात आहे ना, वरची कात आपल्याला चिमट्याच्या साहाय्याने काढून घ्यायची. 4ही टमाट्यांची कात आपल्याला काढून घ्यायची. आता मी एका प्लेटमध्ये ही कात टाकते, आणि बघा मस्तपैकी निघालेली कात, आणि आपले टमाटे पण मस्तपैकी असं पिझ्झा सॉस बनवण्यासाठी तयार झालेले. तर आता अशा प्रकारे मी काढून झालेली आहे आपली. तर आपल्याला आहे ना हे गार होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि आता मी शेगडी बंद करणार आहे. सर्व काही कात काढून झालेली माझी इथं. आता झाकण ठेवून आता गार होण्यासाठी मी इथं ठेवणार आहे. हे बघा, सगळी काही कात मस्तपैकी अशी काढली गेलेली. तर चला, आता हे गार होतं ना तोपर्यंत आपल्याला बेस तयार करण्यासाठी इथं मी 1.5 वाटी मैदा घेते. बघा, हा 1 वाटी घेतलेला आहे. नंतर परत अर्धी वाटी मैदा मी इथं घेणार आहे. आणि आपल्याला ना बिना इस्टचा पिझ्झा बनवायचा आहे. तर बघा, 1.5 वाटी मैदा मी इथं घेतलेला आहे. आपल्याला आता इथं टाकून घ्यायचे दही. मी इथं फक्त अर्धी वाटी दही घेतलेले, कारण की दही थोडी आंबट आहे. बिना आंबट दही राहिले ना तर पूर्ण 1 वाटी दही टाकायचं, म्हणजे आपला पिझ्झा खूप छान येतो. इथं टाकलेले मी आता बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर आणि सोड्यामध्ये फरक असतं. थोडंसं मी इथं सोडा पण टाकलेला आहे, थोडी साखर टाकलेली आहे, आणि थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. तर चला, अशा प्रकारे आता याला आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी टाकून मिक्स करायचं आहे याला. इथं पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आणि याला आहे ना जास्त असं घट्ट नाही, आपल्याला थोडंसं असं आलसर भिजायचं आहे, म्हणजे असं मऊसूत गोळा तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथं आहे ना मस्तपैकी गोळा तयार करून घेणार आहे. जसं जसं पाणी लागेल ना तसं तसं पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लागणार आहे. आता मी इथं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. आणि आता आपला गोळा इथं मस्तपैकी तयार झालेला आहे.
हा बघा मस्तपैकी असा आपला इथं गोळा तयार झालेला आहे. आता याला आपल्याला आहे ना 15 ते 20 मिनिटासाठी मुरायला ठेवायचं आहे. आता याला आपल्याला ना झाकण ठेवायचे. तुम्ही प्लास्टिकच्या कॅरीने पण असं झाकू शकता हवा बंद करण्यासाठी. माझा हा ताट परफेक्ट आहे. अजिबात हवा लागणार नाही, कारण की आपला गोळा फुलण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचे. तर चला आपले टमाटे इथं गार झालेले, आपण आता मिक्सरमधून प्युरी बनवून घेऊया. मिरच्या वगैरे पाणी सर्व काही आपल्याला इथं टाकून घ्यायचे, म्हणजे दुसरं पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. आणि हा पिझ्झा सॉस आहे ना, तुम्ही जास्तीचं पण बनवू शकता. 8 दिवस 15 दिवस महिनाभर स्टोअर करू शकता, अजिबात खराब होत नाही. तर बघा इथं मी मस्तपैकी अशी प्युरी बनवून घेतलेली आहे. तर आपल्याला याला आहे ना थोडासा तडका देऊन घ्यायचा आहे. बघा खूप छान आणि खूप मस्त आपली प्युरी इथं तयार झालेली. तुम्ही बघू शकता खूप छान मस्त प्युरी आपली इथं तयार झालेली. आता आपल्याला इथं आहे ना गॅस पेटवून कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचे. थोडं आपल्याला विरा टाकून घ्यायचा आहे. पहिले आधी आपल्याला ही प्युरी टाकून घ्यायची. त्यानंतर तुमच्याजवळ जे काही साहित्य अवेलेबल आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हा पिझ्झा सॉस घरच्या घरी खूप कमी खर्चामध्ये तयार होतो. थोडासा विरा टाकून घेतलेला आहे मी. त्यानंतर आपल्याला आहे ना थोडी चटणी टाकून घ्यायची. चटणीचा कलर माझा थोडा चेंज झालेला आहे. जुनी चटणी आहे ना, त्यासाठी अशी दिसते ती पिवळी पिवळी. तर आपल्याला इथं आहे ना चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे. याला आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप मस्त आपलं इथं पिझ्झा सॉस तयार होणार आहे. आता आपल्याला इथं आहे ना थोडं टमाटा कॅचअप पण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये चिल्ली सॉस वगैरे टाकू शकता, पण ते काही मला आवडत नाही. मी फक्त टमाटा सॉसच टाकते. थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे. थोडं पूर्ण असं घट्ट होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. हे बघा मस्तपैकी छान मस्त असं घट्ट प्युरी आपली तयार झालेली. आता आपल्याला इथं आहे ना टमाटा कॅचअप अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे. छान मस्त असं उकळतंय बघा, कसं फोड येत आहे. हे बघा अर्धी वाटी मी इथं टमाटा कॅचअप टाकून घेतलेले. याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे. आपला पिझ्झा सॉस अजून तयार झालेला नाही. अजून 5 मिनटं याला असंच राहू द्यायचे. थोडं वेळ लागतो, पण खूप छान आणि खूप मस्त आपला इथं पिझ्झा सॉस तयार होतो. आपल्याला हा एवढा पिझ्झा सॉस 2-3 वेळा कामास येणार आहे. स्टोअर करून ठेवते मी, म्हणजे अजिबात खराब होत नाही. तर चला थोडा वेळ आता झाकण ठेवते मी. तोपर्यंत बघा आपल्याला आहे ना इथं मी गाजर कापून घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील, तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही टाकू शकता. मी इथं पनीर, कांदे, सिमला मिरची आणि गाजर घेतलेलं आहे. तर बघा आपला मस्तपैकी आहे ना गोळा असा फुलून आलेला आहे, पूर्ण असं फुलून आलेला आहे. आपला याला असं मध्ये दाबून घ्यायचं आहे बघा. बघा किती दाबला जातो आणि किती फुलून आलेला आहे आपला गोळा. याला आता खूप छान असं मसून घ्यायचं आहे मस्तपैकी. हे बघा मस्तपैकी असं मसून परत गोळा तयार करायचा आहे. जेवढं तुम्ही हे पीठ असं मसून घेणार ना,
तसाच तुमचा पिझ्झा खूप छान आणि मस्त येईल. तर परत अजून थोडासा गोळा मी ठेवते 2 मिनिटासाठी. हा बघा. हे बघा आता मी मस्तपैकी आपला पिझ्झा सॉस आहे ना एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. बघा किती छान आणि किती सुंदर घरच्या घरी आपलं फक्त 4 टमाटांमध्ये पिझ्झा सॉस तयार झालेलं आहे. हेच पिझ्झा सॉस तुम्ही बाहेरून मागवणार ना 60 तर 70 रुपयापर्यंत भेटेल. तर चला आता मी ते पिझ्झा सॉस झाकून दिलेले आहे. बघूया आपलं गोळा किती फुलून आलेला आहे बघा. आता सुद्धा किती फुलून आलेला आहे. बघा किती हात केवढा घुसून गेलेला आहे, एवढं फुलून आलेलं आहे. तर चला आपलं आहे ना आता बेस बनवण्यासाठी आपला गोळा तयार झालेला आहे. आता याचा पूर्ण आपण गोळा करून घेऊया. तर अशा प्रकारे ना मस्तपैकी मी इथं गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला आहे ना आता आपल्याला याला 3 ते 4 भागमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. हे बघा तरी पण मी इथं आहे ना पोळपाटवर मस्तपैकी त्याला परत मसून घेते. तुम्ही बटर टाकून हे केलं ना तरी पण चालतं आणि नाहीतर मग तेल टाकलं ना तरी पण चालतं. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचे. बघा मस्तपैकी आपला गोळा इथं तयार झालेला आहे. तर चला आता मी 4 भागमध्ये डिवाइड करून घेणार आहे. 3 किंवा 4 पिझ्झा मला इथं बनवायचे आहे. तर चला आता मी 3 भाग आहे ना आपण जे काही बाउलमध्ये गोळा केलेले होते त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता हा एक भाग घ्यायचा आहे आपल्याला बेस तयार करण्यासाठी. तर चला मस्तपैकी इथं मी आता याला हे असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही खाली तेल वगैरे नाही लावायचं. मैदा किंवा पीठ टाकलं ना तरी चालतं. पण काही लटकत नाही म्हणून मी काहीच टाकलेलं नाही. बघा लाटण्याने पण असं केलं तरी चालेल किंवा हाताने पण त्याला पसरवलं ना तरी छान आणि मस्त पसरून जातं. हे बघा तुम्ही बघू शकता. मस्तपैकी असं पसरून जातं. खूप मऊसूत आपलं मस्त काही इथं घोडा तयार झालेला आहे. हा बघा तुम्ही हाताने उचलणार तरीसुद्धा असं अलगद उचलला जातो. तर आपल्याला याला आहे ना मस्तपैकी असा तयार झालेला आहे. तुम्ही आता कढईमध्ये पण करू शकता किंवा तव्यावर पण. मी पहिला तुम्हाला तव्यावर करून दाखवणार आहे आणि नंतर कढईमध्ये पण करून दाखवणार आहे. तर बघा मस्तपैकी जाड बारीक तुम्हाला जसा लागेल तसा. आपल्याला आता असं होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे आपला पिझ्झा आपण जेव्हा ठेवू ना तेव्हा असं फुलायला नको. त्यासाठी आपल्याला असं होल करून घ्यायचे. हे बघा तुम्ही बघू शकता. मस्तपैकी सर्वीकडे आपल्याला असे होल करून घ्यायचे. आणि आता आपण जे काही आपण टमाटाचं सॉस बनवलेले आहे ना पिझ्झा सॉस ते आपल्याला इथं लावून घ्यायचे आधी. मी इथं तवा पण तापायला ठेवून दिलेला आहे. तव्याला आपल्याला थोडंसं खाली आहे ना मैदा किंवा पीठ लावून घ्यायचं आहे. तेल वगैरे नाही लावायचं. आता आपल्याला हे एक भाग आहे ना हा शेकून घ्यायचा आहे आधी. आपण कसं ओव्हनमध्ये जर ठेवतो ना डायरेक्टच सर्व पिझ्झा तयार करून ठेवतो म्हणजे दोघं बाजूने त्याला ताप लागते ना. इथं कसं एकच बाजूने लागते म्हणून त्याला थोडंसं आपल्याला एक भाग शेकून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपलं मी इथं दुसरा बेस तयार करून घेते. हा बघा हा पण मी तसाच तयार करून घेतलेला आहे. याला पण अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे.
याला पण मी अशा प्रकारे होल पाडून घेतला. आता आपण बघूया आपला पहिला बेस तयार झाला का नाही. हे बघा मस्तपैकी असा तयार करून घेतलेला आहे. हा बघा. आता आपल्याला हा तव्यावरचा बेस काढून घ्यायचा आहे. हे बघा एक भाग आपला तयार झालेला आहे. आता तो मी काढून घेते. हे बघा मस्तपैकी आपला असा शेकला गेलेला आहे. तो तुम्ही बघा. तर आपल्याला जो काही शेकलेला भाग आहे ना त्याला हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. सगळीकडे असा मस्तपैकी लावून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा सर्व काही साहित्य मी इथं तुम्हाला कापून दाखवलेले आहे. सॉरी कापून नाही दाखवले पण कापून ठेवलेलं आहे मी. आता आपल्याला हे चीज टाकून घ्यायचे आहे आधी. आणि चीज भरपूर असं टाकायचं म्हणजे जेवढं चीज टाकलं ना तेवढा आपला पिझ्झा खूप छान लागतो. आणि आता मुलांना पण आणि आपल्याला सुद्धा चीजचाच पिझ्झा आवडत असतो. त्यासाठी भरपूर असं चीज मी इथं टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे ज्या काही भाज्या आहेत ना मस्तपैकी आपला पिझ्झा आपण सजवून घ्यायचा आहे. हे बघा सगळीकडे भरपूर असं चीज मी इथं टाकून घेतलेलं आहे. आता इथं शिमला मिरची टाकते. तुम्ही टमाटा पण टाकू शकता पण माझ्याकडे होता नाही. मी 4ही टमाट्यांचं सॉस बनवून घेतलं त्यासाठी. मग टमाट्याच्या जागेवर मी गाजर वापरून घेतलेलं आहे. अजून टमाटा राहिला असताना खूप सुंदर दिसलं असतं आपला पिझ्झा. तरी पण किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे ना कांदा पण ठेवून घ्यायचा आहे. मी गाजर, शिमला मिरची, कांदा ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं पनीर ठेवून घ्यायचं आहे. पनीर पण आपल्याला इथं सर्वीकडे ठेवून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप सुंदर आपला पिझ्झा इथं तयार झालेला आहे आणि दिसतो पण खूप छान आहे. आता सर्वीकडे मी असं पनीर ठेवून घेतलेलं आहे. तर चला आता आपला दुसरा बेस तयार झाला असेल तो काढून घेऊ आणि आपला हा पिझ्झा आपण तिथं आता ठेवून घेऊ तव्यावर. थोडंसं वरून परत मी आता चीज टाकून घेते. अशा प्रकारे सर्वीकडे मी परत अजून थोडंसं चीज टाकून घेतलेलं आहे. चला आता आपला तो पहिला बेस मी इथं काढून घेणार आहे. हा बघा मस्त तयार झालेला आहे. तर चला याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हा पिझ्झा इथं ठेवून घ्यायचा आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. 25 मिनिटामध्ये आपला हा पिझ्झा तयार होईल. गॅस खूप कमी करून घ्यायचा आहे. जास्त फुल नाही राहू द्यायचा कारण की आपला पिझ्झा खालूनच जळून जाईल. हा बघा हा बेस पण मस्त तयार झालेला आहे. याला पण आपण त्याच प्रकारे सॉस लावून घेऊ. त्यानंतर याला पण मस्तपैकी असं सजवून घेऊ आपण. पिझ्झा सजवायला मला खूप आवडतं पण जास्तीच्या भाज्या नव्हत्या माझ्याकडे. जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या मी टाकून घेणार आहे. इथं आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे. मला जास्त चीज आवडत नाही म्हणून मी कमी चीजवाला पिझ्झा माझ्यासाठी हा बनवणार आहे. आता इथं पण मी चीज टाकून घेतलेलं आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला सर्व काही भाज्या इथं पण सजवून घ्यायच्या आहे. आता हा तुम्हाला मी कढईमध्ये बनवून दाखवणार आहे.
ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे त्यांनी असं कढईमध्ये किंवा तव्यावर अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. आता सर्व भाज्या मी इथं ठेवून घेतलेल्या आहे. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला पिझ्झा इथं सजवून झालेला आहे. तुम्ही जेवढं भाज्या टाकणार ना तेवढा आपला पिझ्झा छान दिसतो आणि असा मस्तपैकी खूप छान दिसतो आणि खायला पण खूप छान लागतो. तर चला आपला पिझ्झा तयार झाला की नाही आपण ते बघूया आता. 20 मिनिटामध्ये पण होऊ शकतो, 25 मिनिटामध्ये पण होऊ शकतो. आता मी इथं आहे ना मीठ टाकलेलं आहे कढईमध्ये, कढई ठेवलेली, कढईमध्ये मीठ टाकलं आणि आपल्याला अशी जाडी ठेवून घ्यायची इथं आणि आपल्याला प्लेट तापायला ठेवून द्यायची, झाकण ठेवून द्यायचे म्हणजे आपलं मीठ पण आणि प्लेट पण तापून जाईल. बघा मस्तपैकी आता 5 मिनिटामध्ये तापून झालेले. हा दुसरा पिझ्झा मी कढईमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता त्याच्यावरचं झाकण मी याच्यावर ठेवलं ना म्हणून त्याच्यावर दुसरं झाकण ठेवलं होतं मी. तर बघा आपला पिझ्झा खूप छान मस्त तयार झालेला आहे. आपण याला आता काढून घेऊ. याचे आता आपण पीसेस तयार करून घेऊ. तुम्हाला जसे लागतील तसे 4 पीसेस तयार करा किंवा 8. मी 4च पीस तयार केले तिथं. आणि तुम्ही बघू शकता खूप छान एकच नंबर पिझ्झा आपला इथं तयार झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय, खायला पण खूप छान आणि खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्कीच बनवून बघा. लेकरांना बाहेरून एवढा महाग पिझ्झा आपल्याने आणला जात नाही, मग घरच्या घरी कमी खर्चामध्ये सर्वजण पोट भरून खाता. हे बघा खूप छान आणि खूप टेस्टी मस्त एकच नंबर पिझ्झा आपला इथं तयार झालेला आहे. तुम्ही याला आता असं पण खाऊ शकता, टमाटा कॅचअप सोबत सुद्धा खाऊ शकता. आता मी इथं प्लेटमध्ये ठेवते आणि सर्व करते. तशा प्रकारेच हा दुसरा पिझ्झा पण कढईमध्ये आपला तयार होणार आहे. हा बघा मस्तपैकी खूप सुंदर खूप छान. दुसरा पण पिझ्झा मी तुम्हाला असाच कापून दाखवणार आहे. हा मी आता राकेशला देऊन येते खायला. राकेश आणि अंशू दोघंजण. तर चला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक तर बनतोच आहे, तर लाईक नक्कीच करा, कमेंट पण करा. आणि जे आपण ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. म्हणजे आणि ते घंटीचं बटन असतं ना ते दाबून घ्या, म्हणजे की माझे जे पण छान छान व्हिडिओ असतील ना ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि तुमची काय अपेक्षा असेल की ताई आम्हाला हे बनवून दाखवा, तुम्ही सांगू शकता, ते मी तुम्हाला नक्कीच बनवून दाखवणार. हा बघा खूप छान आणि खूप मस्त पिझ्झा आपला इथं तयार झालेला आहे. चला तर आता वाट कोणाची बघता. आता पिझ्झा बघून तर तोंडाला पाणी आलेलं आहे. आपला दुसरा पिझ्झा बघू आता. बघा तो पण खूप छान आणि खूप मस्त तयार झालेला आहे. आता आपण याला पण काढून घ्यायचं आहे. सांचीने याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा कढईमध्ये पण खूप छान पिझ्झा आपला तयार होतो. आता याचे पण आपल्याला अशाच प्रकारे पीस तयार करून घ्यायचे. याचे पण 4च पीस तयार केले मी. आणि आमचे राशाला पण पिझ्झा खूप आवडतो ना, आणि राशासाठी मी बिना इष्टचा बनवलेला आहे. तर बघा हा पण पिझ्झा खूप छान आणि खूप सुंदर झालेला आहे. तर चला ताईंनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.